तुमच्या समडोळी जिल्हा परिषद गटातील सगळ्याच गावांना व्हावी ही सुद्धा आम्हाला या ठिकाणी म्हणजे अशी अपेक्षा वाटते आहे. निश्चितपणानं आपण आता जिल्हा परिषदेचा सदस्य झाल्यावर माझी ती जबाबदारीच असणार आहे. मी फक्त हरिपूरचाच पालक त्या ठिकाणी राहणार नाही. 8, 9, 10, 12 जी काही गावं माझ्या तिथे आहेत, 8, 9, 8 असतील गावं मला वाटते, ती 8 गावांचाच मी आता पालक असणार क्या आहे. बात आहे. त्यामुळं मी निश्चितपणानं त्या लोकांना सुद्धा मला आता अनुभव आहे, त्यामुळं माझ्या अनुभवाचा फायदा करू त्या गावांना सुद्धा कसा होईल. आणि माझ्या युथ फाउंडेशनच्या माध्यमातून जवळ 100 मुलं मी जर आता 100-150 मुलं मी जर एक हाक मारली तर येण्यासारखी माझ्या हाकेला होऊ देणार आहे. त्यामुळे या लोकांना निश्चितपणानं या गावातील लोकांना सुद्धा त्याचा कसा फायदा करून देता येईल या दृष्टीने सुद्धा मी आपले प्रयत्न कायम राहतील आणि या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत राहू. त्याचबरोबर मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो की येणाऱ्या काळामध्ये या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं या गोष्टीवर काहीतरी कायमस्वरूपी फोकस आपला राहील. ही पूरस्थिती आमची जी आहे ही कायमस्वरूपी कशी संपेल यावर काय मार्ग काढता येईल यासाठी सातत्यानं प्रयत्न करून शासन दरबारी प्रयत्न करून निश्चितपणानं प्रश्न आपण मांडत राहून त्यातनं मार्ग काढण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करू.